परवानगीची आम्ही 6-7 वाजेपर्यंत वाट पाहू, नाही भेटले तर आम्ही प्रहार स्टाईलनं आमच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू। आम्हाला विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आम्ही अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत आमचं आंदोलन आहे, फक्त निवेदनच द्यायचं आहे विभागीय आयुक्ताला आणि मग ते देऊन आम्हाला जायचं आहे। एकदा आमची बाजू मांडायची, त्याला शांतपणे आम्हाला पोलीस प्रशासनानं साथ द्यावी, त्यांनी धाडस करू नये आम्हाला कुठं थांबवण्याचं। ते केलं तर मग प्रहार स्टाईल आहे। का बरं तुम्हाला परवानगीसाठी सुचवून ठेवलं असेल, काय कारण माहीत नाही, मला वाटतं ते तर आमच्याकडे सध्या यंत्र नाही आहे, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे। सरकारचा काय हस्तक्षेप असेल मला नाही वाटत म्हणजे ते हस्तक्षेप करण म्हणून, केला तर महागात पडन। तुम्ही सरकारच्या बाजूने असताना तुम्हाला परमिशन मिळत नाही अशी सध्याची स्थिती आहे। शेतकरी आहे ना, शेतमजुराचं आंदोलन आहे, हे जातीपाती धर्माचं असतं तर वेगळा विषय असता, हा शेतकरी शेतमजुराचं आंदोलन आहे, त्याच्यानं होऊ शकतं थोडं अडचण। मला नेमकं काय म्हणायचं जातीपातीचं आंदोलन? तर मला असं वाटतं काय देशामध्ये जो वाद निर्माण केला जात आहे, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, युवकांना युवकांच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, त्याच्या हाती रंगाचा झेंडा दिला जात आहे। आम्ही याच्यावरच घाव घालणार आहोत। ही व्यवस्था अशी जे निर्माण करून पाहतोय की नको ते प्रश्न समोर आणून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम एकंदरीत या राजकीय व्यवस्थेमध्ये चालू आहे आणि तोच आम्हाला